काही सौंदर्यवतींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्या कुठल्याही रूपात आपल्या समोर आल्या तरी सुंदरच दिसतात. म्हणजे असं म्हणतात ना, जातीच्या सुंदराला सारं काही शोभून दिसतं. या पुढच्या अप्सरेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कृष्णाच्या जीवनामधली राधा ही कधी सखी किंवा कधी प्रेमिका अशा वेगवेगळ्या रूपात आली, तशीच आपल्या आयुष्यातली ही राधा कधी धीरगंभीर डॉक्टर किंवा हसतमुख प्रेमिका म्हणून आली. मी कोणाविषयी बोलतो हे तुमच्या लक्षात आलं असेलच. राधाई बावरी मधली ही राधा बावरी, अर्थात आपल्या लावण्यवती ग्रुपची अप्सरा श्रुती मराठे. घड़ी घड़ी हुक चुक थोड़ी थोड़ी हुक चुक शोहर मचाए रे, हाय मेरी चुनरी भी सर के जाए रे. घड़ी घड़ी हुक चुक थोड़ी थोड़ी हुक चुक शोहर मचाए रे, हाय मेरी चुनरी भी सर के जाए रे. तेरी लगे तेरी क्यों चोरी, लड़की कमर तेरी क्यों चोरी, तो हुआ तुझे चोरी चोरी. हाय रे लागली कुणाची चिट्टी, हाय मला लागली कुणाची चिट्टी. हाय मला लागली कुणाची चिट्टी. हाय चोरी चुपके 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 बड़ी शैतानी करे, हाय दिल डोले लिए हिचकोले मीठी मीठी आहें भरे. तेरी लगे तेरी क्यों चोरी, लड़की कमर तेरी क्यों चोरी, तो हुआ तुझे चोरी चोरी. हाय रे लागली कुणाची चिट्टी, हाय मला लागली कुणाची चिट्टी. लागली कुणाची चिट्टी, हाय मला लागली कुणाची चिट्टी. श्रुती मराठे, मी श्रोत्री मराठी. तुला जी उचकी लागत होती मी आठवण काढत होतो. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तू आहेस लावण्यवती टीम मधली, बरोबर? तिथे जाऊन का त्याच्या हातनं पाणी प्यायलीस? म्हणजे त्यांना कळालं की श्रुती आलेली आहे, हा, सो हा. हॅव अ लुक, ओके. म्हणून तिथे आणि आता- तिच्याच बाजूला जाऊन बसले मी, मानसीच्या. हो हो. आणि आता त्यांच्याकडनं पाणी प्यायली असलीस तरी नंतर त्यांना पाणी पाजणारच, बरोबर? एक्झॅक्टली. प्राऊड ऑफ यू. क्या बात आहे. परफॉर्मन्स करायच्या आधी कावरी बावरी राधा होती का नाही? थोडीशी, हो. का? जरा स्टेजचा ऑराच असा आहे हा. की एक स्टेजवर यायच्या आधी थोडीशी भीती वाटतेच. हो. प्लस एवढे सुंदर टॅलेंटेड कंटेस्टंट्स आहेत आपले, आणि ऑफकोर्स आपले महागुरु, त्यांच्यासमोर परफॉर्म करणं म्हणजे खूप सोपी गोष्ट नाहीये. करेक्ट. सो हे सगळं कन्सिडर करता थोडंसं टेन्शन नक्कीच आलं होतं मला. हो. पण अशा प्रकारचा डान्स दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जे काही डान्सेस केलेस त्याच्याशी मिळता जुळता होता का नाही? हा वेगळा आहे. थोडासा म्हणजे एनर्जी किंवा पेस ऑफ डान्सिंग हा बऱ्यापैकी साऊथ सारखं होतं, हा. पण झटका आणि स्टाईल आपली होती. क्या बात आहे. वा वा. म्हणजे साऊथ इंडियन इडलीवरती जशी आपण शेव नाही का मराठी टाकतो, तसं आहे ना हे सगळं? हो हो हो. वा वा, क्या बात आहे. वा. आपण जाणून घेऊया सौंदर्यवती राणीकडनं या परफॉर्मन्स बद्दल तिचं काय मत आहे. श्रुती माझी खूप चांगली मैत्रीण आहे सर. खूप छान दिसते आहेस आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर परफॉर्मन्सेस. थँक्यू मानसी. थँक्यू सो मच. जाणून घेऊया महागुरूंचं काय म्हणणं आहे. अप्सरा श्रुती, तुमचं या परिवारात स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला अभिनय तर आवडतोच, पण तुम्हाला डान्सही आवडतो? हो सर, म्हणजे
ॲक्टिंगच्या आधी मी नाचायला लागले. सो डान्स इज माय पॅशन. वयाच्या 6 वर्षाची असल्यापासून मी घरी का असे ना टाइमपास पण मी नाचायला लागले होते. ओ रिअली? येस सर. हा म्हणजे मग हा मंच तुमच्याकरता एकदम फिट आहे. ॲब्सोल्युटली. म्हणूनच थँक्स टू झी मराठी अँड थँक्यू टू यू ऑल्सो सर, की मला हा मंच दिला तुम्ही माझं पॅशन पूर्ण करण्याचा आणि माझं पॅशन दाखवण्याचा. थँक्यू सो मच. मी मनापासून तुम्हाला वेलकम म्हणू इच्छितो. थँक्यू. आणि मग तसं असताना काय प्रेशर होतं तुम्हाला हा परफॉर्मन्स करण्याआधी? सर असं असतं की ॲक्टिंग आता प्रायोरिटी असल्यामुळे डान्सला थोडंसं दुर्लक्ष होतं. त्यामुळे रेग्युलर प्रॅक्टिसिंग म्हणा किंवा रेग्युलर डान्समध्ये आपण वी आर नॉट इन टच विथ डान्स रेग्युलरली. त्यामुळे अचानक रिहर्सल सुरू केल्यानंतर अचानक असं हे एवढं फास्ट गाणं मिळाल्यानंतर त्याच्यावर गाणं बसवणं आणि या स्टेजवर परफॉर्म करणं ह्या सगळ्यांसमोर आणि तुमच्यासमोर हे सगळं कन्सिडर करता मला थोडंसं टेन्शन आलं होतं. आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण नाही असं मला वाटतं. कारण हा तर परफॉर्मन्स झालेलाच आहे, पण आता तुम्हाला एका प्रकारचा सराव सुद्धा झालेला आहे या मंचाचा. Yes. आणि कॉम्पिटिशन तर राहणारच आहे. मग तुम्ही या मंचावर राहा किंवा तुमच्या ऍक्टिंगच्या फील्डमध्ये राहा, कॉम्पिटिशन तर तुम्ही अवॉइड नाही करू शकत. ॲब्सोल्युटली. तर त्यामुळे दिलखुलासपणे परफॉर्मन्स द्या. कुठेतरी एक बॅकफूटवरती राहून नका परफॉर्म करू. ओके. हे एक टिप आहे माझ्याकडनं तुम्हाला. कारण तुम्ही सुरेख दिसता, तुम्ही स्वतःला सुरेख कॅरी करता, तुमच्यात रिदम आहे, तुमच्या हातात पायात मानेत सुद्धा रिदम आहे जो तुम्ही दाखवून दिलेला आहे. पण त्याचा प्रॉपर उपयोग करा असं मला वाटतं. आणि तुमच्या गुरूंना पण मी हे सांगू इच्छितो की त्यांच्या प्लस पॉइंट्सना अजून हायलाईट करा तुम्ही. मग पहा अजून किती रंग भरतील आणि किती छान छान परफॉर्मन्सेस त्या देतील. आणि तुम्ही छान परफॉर्मन्सेस देणार याबद्दल मला अजिबात शंका वाटत नाही. श्रुती, यू आर हिअर टू स्टे. थँक्यू सर. थँक्यू. आणि कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो All the मच. best. थँक्यू. So congratulations and all the very best.